गणपतीमध्ये एक्स्ट्राचं म्हणजे काम वगैरे असतं तर त्याच्यामध्ये 2 वेळेस ॲक्सिडेंट होता त्यांचं आणि त्यासाठी हा गणेश उत्सव आहे. उत्सवाकडनं आपल्याला गणेशाला समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या तर उंचीलाही मी पोहोचू शकत नाही. अष्टविनायकामधील बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर कोणत्या गावात आहे? नमस्कार, मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCBs, क्लोथिंग पार्टनर प्रतिपदा क्लोथिंग आणि मीडिया पार्टनर्स कॅप्चर मीडिया. वारी गणरायाची का? कारण नुकताच आपला आषाढी वारीचा सोहळा संपन्न झालाय. सगळे वारकरी विठुरायाला भेटून आलेत आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव सुरू झालाय. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपल्या पुण्यातल्या काही खास मंडळांची आपण वारी गणरायाची करावी आणि ती तुम्हालाही दाखवावी. आज वारीच्या या पहिल्या भागात आपण आलेलो आहोत. पुण्यातलं सर्वाधिक प्रसिद्ध गणपती मंडळ, जे फक्त मंडळ नाही तर पुण्याची शान, पुण्याचा अभिमान आणि पुण्याची परंपरा जपणारं गणपती मंडळ आहे. तुम्हाला कळलंच आहे, आपण आलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आपली वारी गणरायाची. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स, प्रश्नांचा ढोल ताशा. नावावरनं कळतंय, ढोल ताशा जसा तडा 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 वाजतो तसं मी पटापट प्रश्न विचारणार आहे. तुम्ही 2 टीम आहेत, टीम A टीम B. ज्याला कोणाला प्रश्नाचं उत्तर येतंय त्यांनी सगळ्यात आधी मोरया म्हणायचं. मोरया जो म्हणेल त्याला मी माईक देईन, त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर जी टीम देईल त्या टीमला आमच्या चॅम्पियन वेफर रोल्सकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे. तयार आहात सगळे? चला, प्रश्न पहिला सगळ्यात सोपा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1893. करेक्ट, 1893. खूप सुंदर. मोरया म्हणून मग उत्तर द्यायचं. प्रश्न दुसरा, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आवडतं फूल कोणतं? जास्वंद. तुम्ही टीम B कमान पटकन मोरया म्हणा, यांनी 2 पॉईंट्स ऑलरेडी जिंकलेले आहेत. प्रश्न तिसरा, आपल्या गणपती बाप्पाने लिहिलेल्या सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथाचं नाव काय? एक हिंट देतो, व्यास मुनींनी बाप्पाला सांगितलं आणि बाप्पाने लिहिलाय. आहे काय? वेदपुरा नाही. घेतंय पास. या प्रश्नाचं उत्तर होतं महाभारत. 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न अष्टविनायकाशी संबंधित आहे. अष्टविनायकामधील बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर कोणत्या गावात आहे? मोरया म्हणा, ज्याला ते पटकन मोरया म्हणा, पटकन. कुठल्या गावचा बल्लाळेश्वर? बोला. पाली. करेक्ट, पाली गावचा बल्लाळेश्वर. त्यामुळे 3-0 असा स्कोर झालेला आहे. चौथा प्रश्न, गणपती बाप्पाची एक आरोळी मी देणार आहे. अर्ध वाक्य मी म्हणणार आहे, पुढचं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं. ओके, रेडी? आता इथे मोरया म्हणायला चान्स नाहीये. मी म्हटलो की डायरेक्ट जो पुढचं वाक्य म्हणेल त्याला आपण हॅम्पर देणार आहोत. अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बसल्या उंदरावर. हा पॉईंट आपण दोघांनाही एक देऊया. त्यामुळे 3 आणि 1 असा आहे. आता शेवटचा प्रश्न आपण विचारत आहोत. शेवटचा प्रश्न हा आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला किती दुर्वा वाहिल्या जातात? आकडा सांगायचा. 21 इज द राईट आन्सर. त्यामुळे 4-1 असं झालेलं आहे आणि टीम A आपला बाप्पांचा ढोल ताशा जिंकलेली आहे. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. गणपती बाप्पा. टीम A जिंकलेली असल्यामुळे टीम Aच्या दोन्ही सदस्यांना आपल्या चॅम्पियन वेफर रोल्सकडून एक छोटंसं गिफ्ट मिळतं आहे. गणेशोत्सवाची नुकतीच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तोंड गोड करून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू. आपण टीम Bला नाराज नाही करणार आहोत. तर टीम Bला आपण आपल्या चॅम्पियन वेफर रोल्सकडून दोघात मिळून एक गिफ्ट देणार आहोत, कारण त्यांनी चांगला सहभाग घेतला. आणि किती पॉईंट्स कमवले? एक की 2? 21 वाला 2 पॉईंट टीम Bने कमवले. थँक्यू सो मच. बरोबर आता आहे दगडूशेठ हलवाई मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सर. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना देखील गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जय गणेश. जय गणेश. मला प्रश्न असा विचारायचा आहे सर, या वर्षीचा देखावा खूप सुंदर आहे, पूर्ण मंडप अगदी छान सजलेला आहे, पण पद्मनाभ स्वामी मंदिरच का, म्हणजे त्याचीच प्रतिकृती करावी असा निर्णय का? प्रतिवर्षी आपण
भारतातल्या विविध मंदिर आणि राजप्रसाद यांच्या प्रतिकृती करत असतो. याच्या मागची भूमिका हीच आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख इथल्या स्थानिक नागरिकांना व्हावी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून भारतातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती आपण करत असतो. आणि मागील वर्षी आपण हिमाचल प्रदेशमधलं जटोली शिव मंदिर केलं होतं. पहिल्या अगोदर अयोध्येचं राम मंदिर केलं होतं. त्यामुळे आता दक्षिण झालं, हिमालय झाला, मग आता दक्षिणेकडचं करूयात आणि उत्तरेकडचं झालं. म्हणून पद्मनाभ स्वामी मंदिर जे आपण कधी केलं नव्हतं, त्यामुळे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आपण केलं. कारण रामेश्वरम केलेलं आहे, तिरुपती केलेलं आहे, अनेक दक्षिणेतली मंदिरं केलेली आहेत. हे मंदिर आपण कधी सजावटीच्या स्वरूपात केलं नव्हतं. आणि भारतातलं सर्वात मौल्यवान आणि भगवान विष्णूंच्या 108 जी त्यांची प्रमुख स्थानं आहेत विश्रांतीची, त्याच्यापैकीचं हे प्रमुख स्थान आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची ही शेषशाही विश्रांती रूपी जी मुद्रा आहे जी विशेष भावली. आणि त्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पा म्हणजे गणपती विठ्ठल नाही तुझ्या हे जे आपल्या संतांनी वचन सांगितलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून या सजावटीची कल्पना विठ्ठलच्या वतीने साकारलेली. म्हणूनच आमच्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा वारी गणरायाचे आहे, कारण वारी नुकतीच झालेली आहे आणि आता गणेशोत्सव आहे. अजून एक छोटासा प्रश्न, खरं तर गणेशोत्सव आता सुरू झाला आहे, त्यामुळे विसर्जनाबद्दल आता बोलणं योग्य नाही. पण मागच्या वर्षी जो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की 4 वाजता आपला गणपती विसर्जनासाठी निघेल, तर हा निर्णय का घेतला गेला? कारण इतकी वर्ष रात्रभर आम्ही लहानपणापासून बघतोय की दगडूशेठसाठी झालेली जमलेली गर्दी पहाटेपर्यंत लक्ष्मी रोडला असायची. तर हा निर्णय घेण्यामागे तुम्ही नक्कीच खूप मोठा विचार केला असेल, त्याच्याबद्दल बोलत असेल. गणेश भक्तांची वाढती गर्दी आणि विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब, त्याच्यामुळे भक्तांची होणारी कुचंबना, त्यांना तासनतास ताटकळत राहावं लागतं. आणि बाप्पा विसर्जन मिरवणुकीत केव्हा सहभागी होणार हे आम्ही देखील सांगू शकत नव्हतो. त्यामुळे गणेश भक्तांचा विसर्जनाच्या दिवशी उलटा बाप्पांच्या मंदिराकडे दर्शनासाठी यायचा, जो अलका टॉकीजवरनं लक्ष्मी रोडने यायचा, आप्पावळण चौकातनं यायचा, शनिवारवाड्याकडनं यायचा, पाचव्या विटावरनं यायचा. त्यामुळे अभूतपूर्व कोंडी व्हायची आणि चेंगराचेंगरी होऊन हा जीविताला धक्का उत्पन्न झाला होता भक्तांचा. त्यामुळे ज्या वेळेमध्ये कुठलंही मंडळ फारसं जायला उत्सुक नसायचं अशी दुपारी 4ची वेळ आम्ही निवडली. त्याच्या मागे सुद्धा गणपती बाप्पाला माध्यान्ह समय मिळेल, तिन्ही सांजची वेळ मिळेल आणि रात्र अशी तिन्ही प्रहर मिळतील आणि कुठल्याही मंडळाची अडचण होणार नाही अशा दृष्टिकोनातून ही वेळ निवडली आणि गणेश भक्तांनी त्याचं स्वागत केलं. वास्तविक विसर्जन आपल्यामधील अष्टविकारांचं करायचं आहे आणि ते 10 दिवस करायचं आहे आणि नंतर गणेशमय होऊन त्याच्याबरोबर आपण जायचं आहे, ही भूमिका त्याच्या मागची आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोन ठेवून आपण हा निर्णय घेतला. गणेश उत्सव आपण उत्सवाकडे लक्ष येते, गणेशाकडे जाण्याची गरज आहे. त्यामुळे अध्यात्म आणि हा भौतिक आपण जो उत्सव साजरा करतोय दोघांची सांगड घालण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून गणेशाचं स्वरूप समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हा गणेश उत्सव आहे. उत्सवाकडनं आपल्याला गणेशाला समजून घेण्याची गरज आहे. नमस्कार गणपती बाप्पा. मला आधी सगळ्यांची नावं सांगा. शीतल झरकुंटे, शीतल, क्षितिजा तुमसे, क्षितिजा, आशिष बेगडे, श्रद्धा मेहरा. वा. आता आपण एक छानसा गेम खेळणार आहोत. या गेमचं नाव आहे WS बेकर्स प्रस्तुत सूर निरागस हो. कळतंय? आता माझ्या उजव्या बाजूला आहे टीम A, डाव्या बाजूला आहे टीम B. मी एक अक्षर सांगणार आहे, त्या अक्षरावरून तुम्हाला गणपती बाप्पाच्या गाण्याचं एक कडवं म्हणायचं आहे. ज्याला कोणाला अक्षरावरून गाणं सुचेल त्यांनी सगळ्यात आधी मोरया म्हणायचं. काय म्हणायचं? जो मोरया म्हणेल त्याच्याकडेच मी माईक घेऊन जाईल. तुम्ही समजा मोरया नाही म्हणलात आणि गाणं सुरू केलं तर तुमचा पॉईंट धरला जाणार नाही आणि तुमच्यापैकी जो कोणी जिंकेल त्याला WS बेकर्स कडून एक छानसं गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तर आहात सुरू करूया WS बेकर्स प्रस्तुत सूर निरागस हो. चला, तर आजचं अक्षर आहे गणपतीचा ग. मोरया. ओके. गणपतीचा महादेवाचा. एक कडवं गाणं पाहिजे, पूर्ण कडवं गाणं पाहिजे. वेगने तुम्हाला ग वरून असेल तर आठवा पटकन. हा, मोरया. गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 काय सांगू मी देवाची कीर्ती. तुम्हाला येतंय? ह्याच्यापेक्षा एक पूर्ण कडवं असलेलं गाणं ग वरून येतंय. हा, चला परत मोरया. गजानना 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 गणराया. गजानना 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 गणराया. पुढे काय? बरं, एक काम करूया, आता सगळे मिळून एक गाणं म्हणूया. हा, देवा श्री गणेश येतं सगळ्यांना. देवा श्री गणेश. चला 1 2 3 गो. या पुढे या. देवा श्री गणेश, देवा श्री गणेश.
ज्वाला सी चलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है, परवाह भी जान सारे कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे जिसकी नजरें उतारे, डर भी जिससे डरा रे, जिसकी रखवाली रे, घर का साया तेरा हे देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा। वाह, स्वतःसाठी एक तर जोरदार टाळ्या वाजवा। आपल्या सूर निरागस गोचे विजेते ठरलेले आहे टीम बी, शीतल आणि क्षितिजा, त्यांना मिळते एक खास गिफ्ट। माझ्या बरोबर आता आहे एक गोड कुटुंब। मला सगळ्यांची नावं सांगा। आजी तुमचं नाव काय? रेखा शीतल गायकवाड, श्रुतिका गायकवाड, श्रुतिका गायकवाड, पवन गायकवाड। सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू। आणि मला सांगा की दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तुम्ही आला आहात, सगळे एकत्र मिळून किती वर्षापासून येत आहे? खूपच म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे जन्मापासून प्रॉपर पुण्याचे, त्यामुळे दरवर्षी लहानपणापासून आणि दरवर्षी याच साधारण उत्सवामध्ये तुम्ही येताच? नक्की नक्की। बरं। आणि महानगरपालिकेमध्ये मिस्टर आणि सासू कामालाच आहे, त्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी त्यांचं दर्शन मिळतं। PMC मध्ये तुम्ही कामाला आहात? PMC तुमचं मध्ये. काय पद आहे तुमचं PMC मध्ये? झाडू खात्यामध्ये आहे. झाडू खात्यामध्ये तुम्ही कामाला आहात। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर समाज उपयोगाचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल मी आमच्या सगळं गणेश भक्तांच्या आणि आमच्या व्ह्युअर्सच्या वतीने तुमचा आभार मानतो, कारण तुम्ही हे शहर स्वच्छ ठेवताय म्हणून हा उत्सव इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे करता येतो। मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही गणेश भक्त आहात सगळे, असा काही आयुष्यातला एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर करू शकाल का की ज्यामध्ये गणपती बाप्पाची प्रचिती तुम्हाला अनुभवायला मिळाली, किंवा संकटातून बाप्पांनी बाहेर काढलं, किंवा न होणारं एखादं काम बाप्पामुळे तुमचं झालं असेल, असा एखादा काही अनुभव असेल तर आमच्याबरोबर शेअर कराल का? मी एक सांगते, माझी सासू दरवर्षी म्हणजे गणपतीमध्ये एक्स्ट्राचं म्हणजे काम वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये 2 वेळेस ॲक्सिडेंट होता त्यांचं म्हणजे थोडक्यात वाचलेलं आहे। आणि गणेशोत्सवाच्या काळातच? हो, गणेशोत्सवाच्या काळामध्येच। तर एक तो चांगला अनुभव आहे आमच्यासाठी की त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे। थँक्यू सो मच। बोला गणपती बाप्पा। माझ्याबरोबर काही खास पाहुणे आहेत, गणनाद वाद्य पथकामधले काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी खूप छान, म्हणजे ह्यांच्या तर उंचीलाही मी पोचू शकत नाही, नरसिंहांचा यांनी अवतार केलेला आहे, त्यामुळे काय सांगाल, काय विशेष आहे हे सगळं? दरवर्षीप्रमाणे आम्ही पण यावर्षी नाही का काहीतरी म्हणजे लोकांना करमणुकीसाठी आणि आमच्या पथकातर्फे एक सुंदर असं देखावा सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। वा, आणि फक्त करमणूक नाही तर करमणुकीतून त्यांनी नृसिंह सरस्वतींचा अवतार धारण केलेला आहे, त्यामुळे हे अध्यात्म आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळं करताय। वा वा, खूप मजा आली तुम्हाला बघून आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा आणि आमच्या वारी गणरायाची मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि तुम्हा सगळ्यांना आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा। ही वारी अशीच सुरू राहणार आहे, त्यामुळे उद्या परवा 13वा गणेशोत्सव संपेपर्यंत आमच्याबरोबर जोडलेले राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडला असेल तर शेअर करा। बोला गणपती बाप्पा। पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात। कार्यक्रमाचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCB, मीडिया पार्टनर कॅप्चर मीडिया आणि क्लोथिंग पार्टनर प्रतिपदा क्लोथिंग। थँक्यू सो मच।